हाय मित्रांनो, इकडं महादेवाच्या मंदिरामध्ये काम करतोय मी. तर थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी नाग निघला होता. तुम्हाला दाखवतो मी नाग निघला होता तो. हाय मित्रांनो, थोडं पूर्वी साप निघला होता. नाग होता, नाग साप नव्हता. छान होता. हाय मित्रांनो, बघा मी काम करतो इथं. कसला मारा तेरे आने की हो मुझे आएगी ना, और याद में दिल तड़पता रहेगा जब तक तुम सामने रहोगे, दिल मचलता रहेगा. प्यार से हाय, हाऊ आर यू. मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी आला असेल तर असं सांगा. अशी किती माणसं आहे, मुलं आहे का असे मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात. त्या कामासाठी लाज नाही लागत, काम करावंच लागतं. कारण की ही आपली मजबुरी. आपण शाळा शिकलो नाही, काही नाही, जास्त आगाऊपणा केला, त्यामुळे हे कामं करावंच लागेल. हे टोपलं घ्यायचं, वाळू आणायची, वाळू टाकायची याच्यावर, हे सर्व काही आपल्याला करावंच लागणे गरजेची. ही काळाची गरज आहे आपल्यासाठी. काही आपल्या आई वडिलांनी खूप काही कष्ट केलेले, पण ते कष्टच फळ आता आपल्याला फेड नाही. तर तुम्हाला सर्वांना हेच सांगतो मी की महादेवाच्या मंदिरामध्ये मी काम करत होतो. काम करत असताना हे जे पाठीमागे जे गबळ आहे, ती नाली आहे, त्या नालीमध्ये एक नाग निघला होता. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवीनच. तर व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि कमेंट जरूर करून सांगा का आमच्यापर्यंत व्हिडिओ आला. सगळे सांगायला आले. हा, पाण्यातलं काय ते आज मला ती चेती पाहताना त्याला काय हिंमत आहे. काय करतो त्याला मारतो काय मारू नको रे. अरे हे भैया आला दिसला बहुत बड़ा है देखिए इकडून इकडून उघड दिसतो त्या बाय. हा लय मोठे. आज महादेवाच्या मंदिरात लय मोठं साप निघलेला आहे. बारीक नाही बड़ा है हो. आज म्हणते तो यूट्यूब चालू कर. अरे 7-8 लाईक द्या. कुठे
बाटली टाक बरं धरून. 10 रुपये जमा करीत बाटली घाल बाटली किती मोठे बेंडकुळे खायले त्यांनी. ये वाला येतच नाही पुरं आलं बाहेर आलं. काहीतरी खायला त्यांनी. हा ते काय ना एवढी एवढीच राहिली आता बेंडकी गेले आज दिली मूल किती बेंडकी मोर पाच ठीक आहे त्याचे पाच दोन बैल तोडील. मार नका काय सांगितलं कुठे शेडलं सांगितलं काम चालू केलं आज तुमच्या शिकत राहील बेंडकी बेंडकी पहिले पाणी काढ करतो तोड वाच आहे बेंची म्हणून. बेट घेऊन काय नाही आलं बरं तिकडे मग मोठा साप आहे त्यांनी बेंडकुळे खायले याच्यात. कातिंग वर येते नाही महादेवच येते बरं महादेव सर दुकानदार आहे दादा जमा करून दूध द्यायला पाहिजे. काय झालं दिसलं का लई मोठी भेंडी घेऊ. मान खेळ पाण्यातलं जर असतं ते याच्यात खाली गेला असतं. हे सारे लोक साप पाहण्यासाठी आलेले आहे. हे बघा लय मोठा नाग आहे. हे बघा लोक हे काय हे त्याचं मुंडक आहे. भेंडकुळे जो चालला रे है ना. नाही नाही ते गिळू राहिले ते बा. अरे बापलं भान गिळत ते काय हे पाण्यामुळे अरे बापलं टोन वशील ते नाही. हा एकदा जरा सोडित नाही आहे ना ते. चांगलं झालं काही मग मोठे छोटे बाबू तुम्हाला पैसे सांग त्याला मागवलं त्यानं बांबू बांबू घे बाहेर खाली तिथून निघते त्यानं बांबू इथं नाही मोठा साप आहे बाबा. उलटा चाललं ते तर. ती बेंडकी सगळी मध्ये गेली आम्ही बेंडकी गेली तेव्हाच पाहिजे तू इकडे भेंडी पाहिजे तेवढी ती त्याला पाहू राहिली. याला आला तर बांबू गेला आलं म्हणजे किमतीचं
मारेल किती जिवंत आहे ना. ते रिवर्स कम चाललं ते. ते काढून दे. नाग आहे नाग. ते काय फणी काढली त्यांनी. फणी काढली ती काय फणी काढली फणी. यो भैया गिल्लास दिसतो का? लय बारीक पण त्याचं हे काय ओरिजिनल नाही तो ओरिजिनल नाही ओरिजिनल तो चालला आला बाहेर आला चालला तिकडे चालला. काळी पिळी देऊन खाऊन घेईन त्याला. डबल शिकार जीप गाडी ओरिजिनल नाही डबल दुसरी अरे बापरे. दुसरी चालला तिच्या मागे बरं हा पाहिलं केवढं आहे. आता हे बाई इकडे ना. यो यो काय यो जीप काढू राहिला. ये काय कुठे गेली. पाहिलं का साप.